नमस्कार मित्रांनो, जीनियस साइंस में आप सबका बहुत बहुत स्वागत है। दोस्तों, आज के इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं एमिसिव पावर एंड एमिसिविटी। इसके पहले हमने परफेक्टली ब्लैक बॉडी के बारे में इसके पहले जो मैंने वीडियो लिया था उसमें परफेक्टली ब्लैक बॉडी एंड फेरीज परफेक्टली ब्लैक बॉडी, इसके बारे में हमने बहुत अच्छी तरह से लर्न किया है। अभी जो हम यहाँ लर्न करने वाले हैं वो है एमिसिविटी, एमिसिव पावर एंड एमिसिविटी। इसके बारे में हम अभी यहाँ पढ़ने वाले हैं। ओके, तो चलो देखते हैं। अगर आप इस चैनल पे नए हैं तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकॉन दबाओ और अपने दोस्तों को इसकी लिंक भी शेयर करिए। और वीडियो को अभी तक आपने लाइक नहीं किया है तो जल्दी से वीडियो को लाइक करो और ज़्यादा से ज़्यादा शेयर करो। ओके, चलो तो अब हम देखते हैं एमिसिव पावर। इसके पहले हमने देखा है परफेक्टली ब्लैक बॉडी। ब्लैक बॉडी के बारे में हमने देखा है ना। ब्लैक बॉडी जो कि एक ब्लैक होती है, उसके ऊपर जो कुछ भी रेडिएशन इंसिडेंट हो जाते हैं, हिट रेडिएशन, और वो रेडिएशन 98% के रेडिएशंस वहाँ एब्सॉर्प्शन किया जाता है। कितना? 98% का एब्सॉर्प्शन किया जाता है। 98% का। अगर 98% का एब्सॉर्प्शन होता है तो 2% का वहाँ से ट्रांसमिशन, 2% ट्रांसमिशन और रिफ्लेक्शन के जरिए वहाँ से हीट एनर्जी लॉस हो जाती है। लेकिन हर एक रिफ्लेक्शन में वो 98% का एब्सॉर्प्शन किया जाता है। इस तरह से हमने परफेक्टली ब्लैक बॉडी में बहुत अच्छी तरह से हमने लर्न किया है, बराबर है। लेकिन अभी हम यहाँ देखने वाले हैं कि जो देखो, डिफाइन एमिसिव पावर। एमिसिव पावर बोले तो क्या, एमिसिविटी का मतलब क्या, एंड कोएफिशिएंट ऑफ एमिशन बोले तो क्या। ये देखो, एमिसिव पावर, एमिसिविटी जैसे बोलते हैं ना हम, कंडक्टर, कंडक्टिविटी रहता है ना, कंडक्टर कंडक्टिविटी, उसी तरह से ये एमिसिविटी रहती है, बराबर है। एंड कोएफिशिएंट ऑफ एमिशन, और ये क्या कहते हैं, कोएफिशिएंट ऑफ एमिशन। स्टेट द फैक्टर्स ऑन विच द एमिसिव पावर डिपेंड्स। स्टेट द फैक्टर्स, कुछ ऐसे फैक्टर्स आपको यहाँ बताने हैं कि उसके ऊपर एमिसिव पावर डिपेंड करता है, एमिशन डिपेंड करता है, बराबर है। एमिसिव पावर, एमिसिविटी एंड कोएफिशिएंट ऑफ एमिशन। स्टेट द फैक्टर्स ऑन विच द एमिसिव पावर डिपेंड्स। ओके, तो चलो क्या है एमिसिव पावर की पहले डेफिनेशन लेते हैं हम। क्या है एमिसिव पावर की डेफिनेशन? तो देखो, द क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी एमिटेड पर यूनिट टाइम पर यूनिट सरफेस ऑफ अ बॉडी एट अ गिवन टेम्परेचर। कुछ भी एक टेम्परेचर होता है और उसी टेम्परेचर पे क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी, जो कुछ भी रेडिएंट एनर्जी है, रेडिएंट एनर्जी एमिटेड पर यूनिट टाइम, पर यूनिट टाइम पर यूनिट सरफेस ऑफ बॉडी, पर यूनिट टाइम पर यूनिट सरफेस ऑफ बॉडी एट अ गिवन टेम्परेचर, जो कुछ भी टेम्परेचर दिया है। एमिसिव कह रहा हूं मैं आपको यहां। चलो एक थोड़ा सा बेसिक पॉइंट मैं आपको यहां इसके थोड़ा सा रिलेटेड एक एग्जांपल बता देता हूं। एमिशन, समझो आपके घर में एक छोटा सा बल्ब है, उसको आपने इलेक्ट्रिक सप्लाई दे दिया और इलेक्ट्रिक सप्लाई देने के बाद वो रेडिएशन एमिट कर रहा है, यानी कि लाइट एमिट कर रहा है, बराबर है। एमिशन कर रहा है लाइट की। अगर ये लाइट की एमिशन कर रहा है तो समझो एक छोटा सा बल्ब के बजाय दूसरा एक थोड़ा सा बड़ा बल्ब ले लिया हमने, थोड़ा सा बड़ा बल्ब ले लिया। तो आप ये मुझे बताइए, छोटा बल्ब की एमिट करने की लाइट एमिट करने की उसकी एबिलिटी और छोटे बल्ब की एमिट करने की एबिलिटी, लाइट एमिट करने की एबिलिटी, दोनों की इक्वल होती है क्या? चलो कमेंट करके बताओ।
दो बल्ब है, एक है ये बल्ब, ये स्मॉल है, और ये दूसरा बल्ब है, ये थोड़ा सा लार्ज है, बराबर है, ये लार्ज है। अगर ये लार्ज है तो दोनों का भी लाइट एमिट करने की उनकी जो एबिलिटी होती है, करंट तो उतना ही सप्लाई कर रहे हैं हम, लेकिन दोनों का ही लाइट एमिट करने की उनकी एबिलिटी सेम होती है क्या? बताइए, कमेंट करके बताइए कौन कौन है लाइयो अभी यहाँ कौन कौन है अभी। चलो, अभी जो है उसमें से नेहा कोपरडे है, शंतनु शिंदे है, ऋषिकेश लोहार, माधुरी खाबड़े, ओके, रोहित है, उसके बाद विजय है, दुर्बुले है, सचिन है, तांबे है, राजेंद्र रुईकर, विजय देवकर, कल्पेश मापरले, आदित्य निकम, माधुरी खाबडे, ओके। सांगा ना, सारखी राहते का नसते राहत? तोच प्रकार इथं आहे। जशा मोठ्या बल्बचा आणि छोट्या बल्बपासून लाईट एमिट करण्याची उनकी ॲबिलिटी कमी जास्त असते ना, मग हे कमी जास्त का असते? याची कमीच का असते? तर कारण का याचा सरफेस एरिया कमी आहे म्हणून याची एमिसिव्हिटी कमी असते। याचा सरफेस एरिया जास्त असतो म्हणून याची एमिसिव्हिटी जास्त असते। तोच प्रकार इथं आहे एमिसिव्हिटीच्या बाबतीत। इथे सुद्धा सरफेस एरिया पहा काय, द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम दिलेल्या एका युनिट वेळामध्ये, 1 मिनिट 1 सेकंद 1 तास काहीतरी असेल, पर युनिट टाइम पर युनिट सरफेस ऑफ अ बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर, दिलेल्या एका तापमानाला त्याच्याकडनं जे काही एमिट करण्याची, त्याची जी काही रेडिएशन एमिट करण्याची त्याची जी काही ॲबिलिटी असते, दॅट ॲबिलिटी इज कॉल्ड ॲज एमिसिव्ह पॉवर ॲट दॅट टेम्परेचर। एमिसिव्ह पॉवर ॲट दॅट टेम्परेचर, त्या तापमानाला त्याचा एमिसिव्ह पॉवर असतो। समजलं? इज कॉल्ड एमिसिव्ह पॉवर ॲट दॅट टेम्परेचर, त्या टेम्परेचरला त्याचा तो एमिसिव्ह पॉवर असतो। काही शंका आहे का तुम्हाला यामध्ये? नाहीये। मग यालाच म्हणतो आपण इलस्ट्रेशन। काय आहे इलस्ट्रेशन? आता याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन आणखी एकदा पहा। द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑफ अ बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड इट्स एमिसिव्ह पॉवर ॲट दॅट टेम्परेचर। त्या तापमानाला त्याच्याकडनं जे काही एमिशन केलं जातं ते प्रत्येक बॉडीचं सारखंच असेल असं म्हणता येत नाही, आणि टेम्परेचर मात्र सेमच आहे। समजा ए बॉडी आहे आणि इथं बी बॉडी आहे, टू बॉडीज, ए बॉडी अँड बी बॉडी, ओके। दोघांच्या सराउंडिंगला टेम्परेचर असणारं 20 डिग्री सेंटीग्रेड आहे असं गृहीत धरा, पण एका बॉडीचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेंटीग्रेड आणि एका बॉडीचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेंटीग्रेड। म्हणजे एचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेंटीग्रेड, बीचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेंटीग्रेड। तर मला सांगा, ए बॉडी हीट रेडिएशन जास्त करेल का बी बॉडी हीट रेडिएशन जास्त करेल? सांगा, इथं उत्तर द्या। ए एका बाथरूममध्ये ठेवलेत, समजा एक बकेट, 2 बकेट आहे, ए बकेट आहे, बी बकेट आहे। ए बकेटमध्ये काय केले, 40 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी घेतले आणि बी बकेटमध्ये 30 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी घेतलं आणि दोन्ही त्या बाथरूममध्ये ठेवलेत, तर कोणत्या बकेटकडनं पाणी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे टेम्परेचर रेडिएट केलं जाईल, ए कडने की बी कडनं? पाणी तितकंच आहे, बाथरूम एकच आहे, फक्त बकेट वेगळे आहेत आणि त्यांचं तापमान वेगळं आहे। तर बी मधून रेडिएशन जास्त बाहेर पडतील का ए मधून रेडिएशन जास्त पडतील? इथं नेहा कोपरडे, माधुरी खाबडे बी म्हणतायत, ओके। राजेंद्र रुईकर ए म्हणतोय, संकेत कदम बी म्हणतोय, कल्पेश मापरले बी म्हणतोय, साक्षी सुपारे बी, विजय देवकर ए, श्री ए, सुहास अनवने ए, तांबे नितिन बी, ओके, सिरसाट देवा ये, ओके, और दुर्बुले ये, सचिन पाटील बी। चला, आणखी कोण कोण आहेत सांगा पटकन। तर ये टेम्परेचर जास्त प्रमाणामध्ये सराउंडिंगला दे जाईल,
ज्यांनी ये आन्सर दिलं त्यांचं अभिनंदन, ज्यांनी ए आन्सर दिलं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांनी बी आन्सर दिलं नाही त्यांचं पुनश्च त्यांच्यापेक्षा दुप्पट अभिनंदन, कारण का त्यांचं चुकलेलं आहे. बी आन्सर चुकलेलं आहे. कारण का तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आणखी तुम्ही थोडंसं रीडिंग करा. रीडिंग करण्यापेक्षा तुमचं कॉमन आहे, कॉमन बाब आहे. हे रूमचं टेम्परेचर 20 आहे, एचं टेम्परेचर 40 आहे, बीचं टेम्परेचर 30 आहे, तर एचं टेम्परेचर जास्त आहे ना. एचं या दोघांच्या दरम्यान ज्याचं डिफरन्स जास्त असेल, टेम्परेचर डिफरन्स ज्या दोघांचा जास्त आहे त्यांचं एमिशन जास्त. तर या दोघांमध्ये डिफरन्स जास्त आहे, या दोघांमध्ये डिफरन्स कमी आहे, म्हणून कडनं टेम्परेचर जास्त प्रमाणामध्ये सराउंडिंगला दिलं जातं. हे इथं आहे, या पॉईंटमध्ये आहे, समजून येईल. मग आता काय सांगितलंय, रेडिएट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम, टाइम तर सेम आहे, पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑफ अ बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड MSU पॉवर ॲट दॅट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला, ठराविक टेम्परेचरला, ठराविक बॉडीने, ठराविक टेम्परेचरने जे काही रेडिएशन एमिट केलं जात असेल दॅट इज कॉल्ड ॲज MSU पॉवर. एमिट करण्याची त्याची ॲबिलिटी, एमिट करण्याची त्याची ॲबिलिटी, दॅट इज कॉल्ड ॲज MSU पॉवर ऑर एमिसिव्हिटी. सपोज समजा काय आहे, आय एक नंबर अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड. एखाद्या बॉडीकडनं रेडियंट एनर्जी एमिट केलेली आहे, ती किती गृहीत धरली आपण, आय गृहीत धरली. ओके. त्यानंतर ये सरफेस एरिया ऑफ बॉडी, ज्या बॉडीकडनं एमिट केली त्या बॉडीचा सरफेस एरिया आपण ए कन्सिडर केला, आणि तिथं रेडिएट करण्यासाठी जो काही ड्युरेशन दिला, जो काही टाईम दिला, तो टाईम आपण गृहीत धरला टी गृहीत धरला. ओके. आणि मग यांचं जर इथं रिलेशन दिलं आपण, MSU पॉवर ई इज इक्वल्स टू I डिवायडेड बाय AT आहे, I डिवायडेड बाय AT. दिस इज द MSU power. This is the MSU power, or it is called as emissivity. Okay. And then the MSU power of body at a given temperature is किती असेल, that E is equals to I divided by AT असेल, I divided by AT. आता पुस्तकामध्ये यांचे सिम्बॉल बदललेले असतील, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, वेगवेगळ्या पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे सिम्बॉल असतील. तुम्ही MTG पब्लिकेशन, आर्यन पब्लिकेशन यांचे जर पब्लिकेशन पाहिलात तर तिथं सिम्बॉल वेगळाच असेल. नीटचे CET NCERTच्या पुस्तकामध्ये हे सिम्बॉल वेगळेच असतील, आणि आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे सिम्बॉल वेगळेच असतील. त्यामुळं कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. डोंट बी गोंधळिंग, लक्षात आले ना, गोंधळून जाऊ नका, नाहीतर ऑलवेज वी आर गोंधळी, अँड दॅट इज दी अल्फाबेट गोंधळ. गोंधळात गोंधळ, सावळा गोंधळ. त्याच्यामुळं घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. ओके. मग आता इथं काय घेता येईल तुम्हाला इथे दिलेल्या पॉईंटनुसार, तर पहा. देन द एमिसिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ एमिशन काय आहे, हा तो ईने दर्शविला जातो. देन द कोइफिशियंट ऑफ एमिशन इज डिफाइंड ॲज द रेशो. हा एक रेशो आहे, हे गुणोत्तर आहे. द रेशो ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑफ अ बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर to the radiant energy emitted per unit time per unit surface area of a perfectly black body at the same temperature. एकाच तापमानाला त्या बॉडीकडनं किती प्रमाणामध्ये रेडिएट केली जाते एनर्जी, त्यालाच आपण इथे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा पॉईंट इथे सांगत आहोत. आणि म्हणून दिस इज गिवन बाय E इज इक्वल्स टू E डिवायडेड बाय EB. E इज इक्वल्स टू स्मॉल e इक्वल्स टू E बाय EB. EB इज दी एमिशन, एमिसिव्हिटी, पण कोणाकडनं आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि हा कोइफिशियंट ऑफ एमिशन आहे.
आणि यांचं रिलेशन दिलं असता देन ई इज द एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर, ऑर्डिनरी बॉडीज. ओके. आणि त्यानंतर दुसरा आहे ई बी एमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट अ गिवन टेम्परेचर. एका ठराविक तापमानाला त्या ठिकाणी दिलेलं एक टेम्परेचर असेल, हे काहीतरी प्रमाणामध्ये टेम्परेचर असेल. आणि अशा स्वरूपामध्ये मग आपण जर पुढे घेतलं दॅट इज दी फॅक्टर्स. तर काय येतात त्याचे फॅक्टर्स? तर पहा, दी एमिसिव्ह पॉवर इज डिपेंड्स अपॉन दी फॉलोइंग फॅक्टर्स. कोणते कोणते फॅक्टर आहेत? तर एमिसिव्ह पॉवर डिपेंड्स अपॉन दी कलर ऑफ बॉडी विच इज एमिटिंग रेडिएशन. कलर ऑफ बॉडी, बॉडीच्या कलरवर तो अवलंबून असतो. कलर ऑफ बॉडी विच इज एमिटिंग दी रेडिएशन. ज्या बॉडीकडनं रेडिएशन एमिट केले जातात त्या बॉडीचा रंग कोणता आहे? परफेक्टली ब्लॅक आहे, ब्राऊन आहे, व्हाईट आहे, कोणत्या रंगाचा आहे त्यावरून सुद्धा एमिशन त्याचं अवलंबून असतं. ओके. देन नेक्स्ट वन और क्या है? द ब्लॅक बॉडी, ब्लॅक अँड डार्क कलर्ड सरफेसेस एमिट मोर रेडिएशन्स. ब्लॅक अँड डार्क कलर्ड, ब्लॅक कलर आणि डार्क कलरची सरफेसेस एमिट द मोर रेडिएशन्स दॅन दी लाईट कलर्ड सरफेसेस. ब्लॅक कलर आणि डार्क कलरचे सरफेसेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एमिशन करत असतात. ओके. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांचे एमिशन होत असतं. पॉलिश्ड सरफेसेस, पॉलिश्ड सरफेसेस एमिट्स दी लेस रेडिएशन दॅन रफ सरफेसेस. Polished surfaces emits less radiation than the rough surfaces. rough surfaces से कम इसका रेडिएशन होता है. ओके. और आगे का क्या है देखो. ओके. देन नेक्स्ट वन, द एमिसिव पावर ऑफ सम सब्सटेंसेस आर लैम्प ब्लैक. क्या है? एमिसिव पावर ऑफ सम सब्सटेंसेस आर लैम्प ब्लैक 98% है. एल्यूमिनियम पेंट है 33% है. ओके. प्लैटिनम है 11% है, कॉपर का 5% है और सिल्वर का 3% है. इस तरह से इनका एमिसिव पावर होता है. तो इस तरह से मैंने आपको यहाँ एमिसिव पावर के बारे में जितना हो सके उतना मैंने आपको ज़्यादा से ज़्यादा बताने की कोशिश की है. ओके. और ये एमिटिंग फैक्टर्स कौन से और किसके ऊपर ये डिपेंड करता है, बहुत सारे चीज़ें मैंने आपको यहाँ बताने की कोशिश की है. अगर इसमें कुछ डाउट आता है, कुछ डिफ़िकल्टीज़ है तो आप मुझे कमेंट करके बता सकते हैं. मैं आपके लिए ऑलवेज हूँ और आपके लिए कंटिन्यू. कभी भी आप मुझे कमेंट करके पूछ सकते हैं, उसके बारे में मैं दूसरा क्वेश्चन बना के मैं अपलोड करूँगा. तो बच्चों, आज के इस वीडियो के लिए अभी हम यहाँ ठहरते हैं. जल्दी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक जय हिंद, जय भारत. लाइक करो, शेयर करो, कमेंट करो. ओके. और सब्सक्राइब करो. बाय बाय. जय हिंद, जय भारत.